मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की पांढरा शुभ्र लख्ख चमकणारा ताजमहाल हळूहळू पिवळसर का पडू लागलाय? मग असं आहे की या रंगात होणाऱ्या बदलासाठी हवा प्रदूषण कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. पण कारखाने किंवा वाहनांमधून निघणाऱ्या या धुरामध्ये नक्की असं काय असतं ज्यामुळे हा रंग बदलतोय? चला तर इथे जाणून घेऊया. कारखाने आणि वाहनांच्या धुरामध्ये अधातूंचे ऑक्साईड्स असतात. जेव्हा एखादा अधातू हवेतील ऑक्सिजनच्या सान्निध्यात जळतो तेव्हा हा ऑक्साईड तयार होतो. उदाहरणार्थ, जेव्हा कार्बन हा ऑक्सिजनच्या उपस्थितीत जळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तसंच जेव्हा गंधक किंवा सल्फर हा ऑक्सिजनच्या सान्निध्यात जळतो तेव्हा सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड असे 2 वायू तयार होतात. इथे आपण हे समीकरण संतुलित करून घेऊया, ठीक आहे? आणि तसंच जेव्हा नायट्रोजन हा ऑक्सिजनच्या सान्निध्यात जळतो तेव्हा नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. आता इथे जे सगळे अधातूंचे ऑक्साईड्स आपण लिहिले आहेत ते सगळे आम्लधर्मी आहेत, ॲसिडिक आहेत. आता सगळ्याच अधातूंचे ऑक्साईड्स आम्लधर्मी नसतात, पण इथे जे 4 लिहिलेले आहेत ते मात्र सगळे आम्लधर्मी आहेत. आणि हेच ते ऑक्साईड्स आहेत जे ताजमहालच्या रंगबदलासाठी कारणीभूत आहेत. आता कसं ते पाहूया. पहा, आपण आतापर्यंत बघितलं की अधातू आणि ऑक्सिजन हे दोन्ही एकमेकांच्या सान्निध्यात जळले की अधातूंचे ऑक्साईड बनतात, बरोबर? जेव्हा हे ऑक्साईड्स, हे आम्लधर्मी ऑक्साईड्स पाण्यासोबत अभिक्रिया करतात तेव्हा आम्ल तयार होतं. आणि इथे सुद्धा नेमकं हेच घडतंय. हे सगळे अधातूंचे ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून वेगवेगळे आम्ल तयार करतात. कार्बन डायऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून H2CO3 किंवा कार्बोनिक आम्ल तयार करतं. तसंच सल्फर डायऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून H2SO3 म्हणजे सल्फ्युरस आम्ल तयार करतं. आणि सल्फर ट्रायऑक्साईड हे पाण्यासोबत अभिक्रिया करून H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल तयार करतं. आणि NO2 पाण्याशी अभिक्रिया करून नायट्रिक आम्ल आणि नायट्रस आम्ल हे 2 आम्ल तयार करतं. ठीक आहे? पण तरी मग या सगळ्याचा ताजमहालाचा रंग बदलण्याशी काय संबंध असेल? तर पहा, जेव्हा कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर वातावरणात वर जातो तेव्हा तो वातावरणाच्या बाष्पाशी अभिक्रिया करून आम्ल तयार करतो. आता या आम्लामुळे किंवा आम्लयुक्त बाष्पामुळे नंतर मग ढग तयार होतात. आणि जेव्हा या ढगांमधून पाऊस येतो तो पाऊस आम्लयुक्त असतो, ॲसिडिक असतो. आपण त्याला आम्लवर्षा किंवा ॲसिड रेन असं म्हणतो. आणि या आम्लवर्षेमुळे ताजमहालची झीज होते किंवा क्षरण होतं आणि म्हणून त्याचा रंग हळूहळू बदलत चाललाय. ठीक आहे? आता आपल्याला अधातूंच्या ऑक्साईड्सबद्दल कल्पना आली आहेच, तर आपण आता त्यांच्या रासायनिक गुणधर्मांबद्दल अजून थोडी चर्चा करूया. आपल्या सगळ्यांना आम्ल आणि आम्लारी या दोघांची अभिक्रिया कशी होते हे माहिती आहे, बरोबर? आम्ल आणि आम्लारी एकमेकांसोबत अभिक्रिया करतात आणि क्षार आणि पाणी ही उत्पादिते तयार करतात, बरोबर? मग आता इथे आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपण कार्बोनिक आम्ल घेतलं H2CO3 आणि आम्लारी म्हणून NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हे घेतलं, तर कोणता क्षार तयार होईल बरं? तर या दोनची अभिक्रिया झाल्यावर आपल्याला Na2CO3 हे क्षार मिळेल. पण आता समजा आपण या आम्लाऐवजी आम्लधर्मी असलेलं अधातूचं ऑक्साईड वापरलं तर काय होईल? त्याची आम्लारीसोबत अभिक्रिया होईल का? आणि जर ही अभिक्रिया झाली तर आपल्याला क्षार आणि पाणी हे मिळतील का? चला बघूया. जर आपण आम्लाऐवजी कार्बन डायऑक्साईड हा अधातूचा ऑक्साईड घेतला आणि त्याची अभिक्रिया ह्याच NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडसोबत करवली तर आपल्याला पुन्हा एकदा Na2CO3 हेच क्षार मिळतं आणि पाणीसुद्धा मिळतं. फक्त इथे ही अभिक्रिया आधीच्या अभिक्रियेपेक्षा जराशी वेगळी दिसते. तर म्हणजेच काय, आम्लाऐवजी जर आपण आम्लधर्मी ऑक्साईड वापरले तरीसुद्धा आपण तेच क्षार मिळवू शकतो, कारण हे अधातूंचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असल्यामुळे ते आम्लाप्रमाणेच वागतात आणि आम्लारीबरोबर तशाच प्रकारची अभिक्रिया करतात. ठीक आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अधातूंचे ऑक्साईड
ताजमहालचा रंग बदलण्यासाठी कशा प्रकारे कारणीभूत आहेत?